नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला तर बघूया आज मी तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू। तर आता आपण गणपती मखर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर सुरुवातीला गणपतीचे हे मखर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी इथे दाखवत आहे। फेविकॉल लागणार आहे, काही पुठ्ठे आणलेले आहेत मी, या ग्लूगनच्या ग्लू आहेत, कार्डशीट पेपर आहे, मार्क करण्यासाठी टेप आहे, कॅन्डल आहे, स्केल आहे, पेन्सिल आहे आणि अजून बरंच आपल्याला साहित्य लागणार आहे। ते मी पुढे व्हिडिओ जसा पुढे जात राहील तसं मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता आपण इथे या कार्ड शीटवर मार्क करून घेत आहोत। तुम्हाला जितक्या साईजचं मखर बनवायचं आहे तितक्या साईजची तुम्ही मार्किंग इथे करून घ्यायची आहे। तर ही मार्किंग कशासाठी चालली आहे तर मखर बनवण्यासाठी जे काही पिलर आपण उभे करणार आहोत त्यासाठीचे हे मार्किंग आहे। तर इथे आपल्याला 4 पिलर करायचे आहेत। त्यासाठी आम्ही 4 कार्ड शीटवर सेम साइज मध्ये मार्क करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कार्ड शीटवर मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे। कट करायचं नाही आपल्याला, इथे फक्त फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यामुळे ह्याला पिलरचा बरोबर परफेक्ट असा शेप येणार आहे। तर तो कसा ते व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा। तर एक तयार केलाय, त्याचप्रमाणे 4ही कार्ड शीटला आपण असे फोल्ड देऊन घेणार आहोत। फोल्ड अशाच प्रकारे करायचे आहेत जसं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे तुमचे 4ही पिलर एकदम परफेक्ट साईजचे बनणार आहेत। खूप सुंदर अशा घड्या पाडल्यामुळे पिलरला खूप छान असा परफेक्ट असा शेप इथे येणार आहे। तुम्ही पुढे बघत राहा। आणि येथे आता आपले 4ही कार्डशीटचे फोल्ड देऊन झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला हा पिलर सेट करायचा आहे। आणि आता आपण पिलरला भक्कम करण्यासाठी हे काही 4x4 साइजचे स्क्वेअर कट करून घेणार आहोत। तर चला तर हे स्क्वेअर कट करून घेऊया। एका पिलर मध्ये 4 असे आपल्याला 16 स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत। तर इथे हे कटिंग केलेलं आहे, 4x4 ची साइज आम्ही घेतलेली आहे। तर इथे आपले सर्व कटिंग करून झालेले आहे आणि आता आपण ह्याला त्या कार्ड शीटला जॉईंट करणार आहोत। तर इथे आमची ग्लू गन काय आम्हाला सापडली नाही वेळेला, सो आम्ही कॅन्डलच्या साहाय्याने ह्याला वितळवलं आहे आणि आपण आता कार्ड शीटला हे जॉईंट करणार आहोत। तर मित्रांनो, हे जॉईंट कशासाठी करत आहोत हे तुमच्या लक्षात आलंच असेल। कार्ड शीट पेपर हा काही भक्कम नसतो आणि आपल्याला पिलर हे आपले भक्कम करून घ्यायचे आहेत, कारण आपण त्यावरती स्लॅब टाकणार आहोत। तर खालचे पिलर आपले भक्कम राहण्यासाठी आम्ही आतमध्ये हे पुठ्ठ्यांचे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जॉईंट केलेले आहेत। तर आपल्याला 4ही बाजूंनी ह्याला चिकटवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे 4ही पिलर आम्ही बनवलेले आहेत आणि नंतर त्याला असं टेपने जॉईंट करून घेतलेला आहे। एक बनवला त्याचप्रमाणे मी पुढील उरलेले 3 पिलर बनवत आहे। तर अशा प्रकारे इथे आता 4ही पिलर बनून झालेले आहेत आणि त्याला आपण डिझाइन करणार आहोत।
त्यासाठी हा थर्माकोल आणलेला आहे आणि त्याचेही मेजरमेंट प्रमाणे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला डिझाईन करणार आहोत, कारण थर्माकोल नसता तर ह्याची जी काही ठराविक शेप आहे ती दिसून नसती आली। त्यामुळे आम्ही थोडा इथे थर्माकोलचा यूज केलेला आहे, जेणेकरून जे काही आम्ही डिझाईन करत आहोत ते उठून दिसावे यासाठी हे अशा प्रकारे कटिंग करून जॉईंट केलेलं आहे। तर असंच चारही पिलरला लावून घेतलेलं आहे आणि येथे त्याला टेपनेही पॅक केलेलं आहे। पहिले थर्माकोलने ह्याला चिपकवलं आणि नंतर टेपने ह्याला पॅक केलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा टिश्यू पेपर लावणार आहोत। तर आपण ही स्क्वेअरची डिझाईन करून घेतलेली होती आणि आपण परत छोट्या छोट्या आकाराचे असे काही शेप तयार केले आहेत आणि त्यानेही आपण ह्या पिलरला डिझाईन करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे कटिंग केलेलं आहे आणि फेविकॉलच्या साहाय्याने हे चिपकवत आहोत। बरोबर मेजरमेंटमध्ये याला चिपकवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पिलर सेम दिसतील। आणि आता आपण त्या पिलरवर काही डिझाईन्स कट करून लावणार आहोत, जेणेकरून त्या डिझाईनमुळे पिलर उठून दिसेल आपला। तर त्यासाठी आम्ही काही स्वस्तिक आणि काही ट्रायंगल्स, डायमंड शेप्स असे काही कटिंग केलेले होते। तर ते कटिंग आम्ही अशा प्रकारे इथे चिपकवून घेत आहोत। तर आता इथे सर्व काही कटिंग करून हे शेप इथे चिपकवून झालेले आहेत। तुमच्या समोर हे पिलर आहेत आणि आता मेन टास्क आहे हा फेविकॉल पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण जे पिलर रेडी केलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला हा टिश्यू पेपर लावून घ्यायचा आहे फेविकॉलच्या साहाय्याने। तर अशा प्रकारे टिश्यू पेपर लावून घेतला आहे। 2 पिलर्स रेडी केले। तर आपल्याला फेविकॉलच्या साहाय्याने अशा प्रकारे टिश्यू पेपर लावून घ्यायचा आहे। टिश्यू पेपरमुळे त्याला छान असं कोटिंग आलेलं आहे। स्टोनचं स्ट्रक्चर इथे दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे आता आपण मखरसाठी लागणारा जो स्लॅब आहे तो रेडी करत आहोत। तर यासाठी आम्ही 2 थर्माकोलला एकत्र करून होतं तेवढ्या मेजरमेंटचं स्लॅब बनवून घेतलेला आहे आणि आपला स्लॅब इथे रेडी आहे। आता आपण मखराच्या वरच्या साईडला काही डिझाईन करून घेणार आहोत। तर त्यासाठी हे कटिंग केलेलं आहे। फ्रंटला आपली ही डिझाईन येणार आहे, तर त्यासाठी हे काही मी शेप कटिंग केलेला आहे आणि त्याला कार्डशीट वगैरे लावून घेतलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे शेप देऊन आम्ही फ्रंट तयार करून घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये सर्व काही गोष्टी दाखवल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर इथे अशा प्रकारे मी काही शेप तयार करून घेतलेले आहेत आणि जी पट्टी मी कट केली होती त्याला मी ते व्यवस्थित लावून त्यानंतर त्यावर टिश्यू पेपर लावलेला आहे आणि हा मखराचा वरचा भाग आहे। तर त्यालाही आपण थोडंसं हे डिझाईन कट केलेलं आहे ते लावून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपला फ्रंटही येथे तयार झालेला आहे आणि त्याला मी टिश्यूने स्टोनचा वर्क दिसून येण्यासाठी हे सगळं टिश्यू पेपर लावलेलं आहे आणि हे वरती गोल्डन पेपरही लावून घेतलेला आहे अगोदरच। तर आता आपण इथे याला सगळं पेंट करणार आहोत। तर हा स्प्रे पेंट आहे। तर अशा प्रकारे ब्लॅक कलरचा आम्ही स्प्रे पेंट आणला होता आणि अशा प्रकारे ह्या सर्व पिलर्सला आम्ही पेंट करून घेत आहोत। तर इथे आम्हाला हे जे काही पिलर आहेत ते पूर्णपणे ब्लॅक नव्हते करायचे, त्यामुळे आम्ही थोडासा
फेंट स्प्रे करत आहोत, कारण आपल्याला स्टोन वर्क दाखवायचं आहे, स्टोनचे पिलर आपले वाटले पाहिजेत, त्यासाठी आम्ही लाईटच स्प्रे करत होतो। तर अशा प्रकारे 4ही पिलर आपल्याला पेंट करून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण स्लॅबला पेंट करणार आहोत। तर अशा प्रकारे स्लॅबला ही पेंटिंग करून झालेली आहे। आणि आता आपण मखराच्या बॅक साईडला जी डिझाईन टाकणार आहोत त्यालाही लाईट असं स्प्रे करून घ्यायचं आहे। तर हे रेडी झालं आहे आणि आता फ्रंटला आपण छान अशा प्रकारे स्प्रे करत आहोत। आता त्यानंतर आपण मखराला आतल्या साईडने लाइटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आम्ही ही लाईट लावून घेतलेली आहे आतल्या साईडला। तर इथे आता मखराची फिटिंग झालेली आहे आणि लाइटिंग झालेली आहे आणि मखराच्या कार्यकर्त्याने आता गणपती बाप्पासाठी हा पाटही ठेवलेला आहे। तर इथे अशा प्रकारे आमचं गणपती डेकोरेशन बनवून झालेलं आहे। तर हे डेकोरेशन मी, माझा भाऊ आणि माझा हस्बंड आम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे। तर तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।